नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पिठले दाखवणार आहे. ही सिग्नेचर डिश सुद्धा आहे. पिठले हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. कधी घेरून बनवतात तर कधी पाण्यात मोडून बनवतात. पण पाण्यात मोडून बनवल्या पिठल्याला फारशी ती चव येत नाही जी घेरून पिठल्याला येते. पण घेरून पिठलं बनवताना त्या गिठोळ्या होतात, तर गिठोळ्या होऊ नये यासाठी मी छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे आजच्या रेसिपीत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आपण सुरुवातीला फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली. तेल घातले. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यात मी मोहरी घातली. मोहरीसुद्धा आपली तडतडली. त्यात मी आता जिरंसुद्धा आपलं फुललेलं आहे. त्यात आता हिंग. आता आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्तासुद्धा तडतडला आहे आपला. त्यात मी बारीक कापलेला लसूण घातला आहे. 7 ते 8 कापल्या लसूणच्या घेतलेल्या आहेत मी. लसूण अगदी 2 सेकंद परतल्यानंतर आता मी त्यात लाल मिरची घातलेली आहे. अगदी हाताने तोडून घ्यायच्या आहेत मिरच्या. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. मिरचीसुद्धा परतून घेऊया. आता 2 मोठे कापलेले कांदे घेतलेले आहेत मी. कांदेसुद्धा आपण आता परतून घेऊया. अगदी 2 मिनिटानंतर बघा कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे. हलकासा गुलाबी झालेला आहे. आता आपण त्यात हळद, चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे. हळद आणि मीठसुद्धा आपण आता परतून घेऊया. आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरसुद्धा परतल्यानंतर आता आपण त्यात पाणी घालते. मी 2 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाण्याला बघा उकळी आलेली आहे. त्यातलं आता मी अर्ध पाणी मी काढून घेणार आहे. कमी पाण्यामध्ये गिठोळ्या होत नाही, हे एक टिप्स आहे. आता मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. अगदी हाताने भुरभुरून आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने ते मिक्स करतच राहायचं आहे. गोल गोल फिरवतच राहायचं आहे. अगदी हळूवार भुरभुरून आपल्याला बेसन घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. अशाने सुद्धा गिठोळ्या होत नाही. बघा अगदी फिरवतच राहायचं आहे. आता बघा सगळं बेसन मी इथे घालून देते. 1 वाटी बेसन मी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा तऱ्हेने. बघा आपल्या बेसनाला एकही गिठोळी झालेली नाही. एकसाथ बेसन टाकायचं नाही. अगदी हाताच्या मदतीने भुरभुरून बेसन घालायचं आणि मिक्स करत राहायचं आहे. आता मी इथे उरलेलं पाणीसुद्धा तिथे घालून देते आणि आता आपल्याला बेसन शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटं मी आता कमी गॅसवर बेसन शिजवून घेणार आहे. आता पाणीसुद्धा मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघा एकही गिठोळी आपली झालेली नाही अगदी. आणि बेसन पण बघा कलर किती छान आलेला आहे. मस्त. आता कमी गॅसवर आपण बेसन शिजवून घेऊया. अगदी 5 ते 7 मिनटं लागतात बेसन शिजायला. आता मी वरून कोथिंबीर घातलेली आहे. आता कोथिंबीरसुद्धा आपण मिक्स करून घेऊया. आता माझे 5 मिनटं झालेले आहे बेसन शिजवून. आता मी परत 2 ते 3 मिनटं बेसन कमी गॅसवर शिजवून घेते. बेसन आपलं झालेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे बेसन सर्व करू शकता. पण मी आता एक फोडणी करणार आहे बेसनला. इथे फोडणीच्या भांड्यात मी बटर घेतलेला आहे. फोडणीने अधिक चव येते बेसनला. लसूण घेतलेला आहे उभा कापलेला 2 ते 3 कापड्या. लसूण आता आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यात मी आता लाल मिरची पावडर घातली 1/2 टेबलस्पून. गॅस इथे बंद करून फोडणी आता बेसनवर घालते मी. कलर बघा किती छान दिसतोय फोडणीचा. अगदी पिवळ्या बेसनावर लाल कलर किती सुंदर आलेला आहे. आता 2 मिनिटानंतर मी गॅस बंद करते. आपलं बेसन झालेलं आहे आणि चव तर अप्रतिम आलेली आहे. फोडणीमुळे बेसनची चव अधिक वाढते. तर अशाच माझ्या नवीन रेसिपी बघत राहा आणि अशाच बनवतसुद्धा राहा. आणि माझ्या रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथे बघा मी छोट्या टिप्स वापरलेल्या आहे. पाणी अर्ध काढून घ्यायचं आहे.
आणि मग बेसन आपल्याला पीठ घालून आपल्याला बेसन घेरायचं आहे आणि घेरताना सुद्धा हाताने आपल्याला भुरभुरून बेसन टाकायचं आहे आणि मिक्स गोल गोल फिरवतच राहायचं आहे दुसऱ्या हाताने. या पद्धतीने तुम्ही जर केलं तर एकही गुठळी होणार नाही आणि चव तर अप्रतिम आलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.